हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या प्रियाज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर हिवाळ्यात माझे केस खूपच ड्राय आणि अनहेल्दी वाटत होते, तर मी त्यांना स्मूथ आणि असे मजबूत होण्यासाठीचे घरगुती उपाय बनवलेला तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे आज. तर त्यासाठी मी असं सुके नारळचे छोटे छोटे काप करून घेतले आणि मिक्सरमध्ये अशा प्रकारे फिरवून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यात थोडे पाणी टाकून पुन्हा फिरवून घेतलं आणि नंतर त्याचे जे नारळाचे दूध निघतं ते मी अशा प्रकारे गाळून घेतलं गाळणीमध्ये. हे नारळाचं दूध केसांसाठी खूपच गुणकारी आहे. त्याच्यामुळे केस असे मजबूत आणि काळेभोर राहतात आणि स्मूथ देखील होतात, ड्राय होत नाहीत केस. मी हिवाळ्यात हे नक्कीच ट्राय करते. माझी आई माझ्या लहानपणी आम्हा बहिणींच्या केसांना अशा प्रकारेच नारळाचे दूध करून लावायची आणि आता मी पण माझ्या आणि काव्याच्या केसांना पण अशा प्रकारे नारळाचं दूध काढून लावत असते. त्याच्यामुळे केस चांगले मजबूत होतात. हे दूध मी स्प्रे बॉटलमध्ये घेऊन चांगलं केसांवर स्प्रे करून घेतलं. त्यानंतर चांगले अशा प्रकारे मालिश करून केस अर्धा एक तासासाठी असे जुड्या बांधून ठेवल्या केसांचा. तोपर्यंत मी माझी दुसरी कामं करून घेतली. त्यानंतर आंघोळी झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही एकदम असे स्मूथ केस होतात आपली धुल्यानंतर. तुम्ही पण हा घरगुती उपाय या हिवाळ्यात करून पहा, तुम्हाला पण खूपच फरक जाणवेल. अंघोळीनंतर मी आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता म्हणून संपूर्ण देवघर चकाचक करून घेतले. पाहू शकता तुम्ही लादीला पण तेलाचे अशा प्रकारे डाग लागलेले, ते पण मी तारेने चांगले घासून काढले व नंतर ओल्या आणि सुक्या कपड्यांनी चांगले स्वच्छ पुसून घेतले. हा व्हिडिओ मी काल शूट केलेला. मला आदल्या दिवशीचेच व्हिडिओ शूट करायला जास्त करून जमतील, कारण मी एडिटिंग रात्री करत असते. मी माझी सकाळची देवपूजा मस्त करून घेतली. त्यानंतर घरातील सर्व आवरून मला जायचं होतं माझ्या माहेरी, कारण माझ्या माहेरी आज न्यू फॅमिली मेंबर ॲड होणार होता. ती म्हणजे माझ्या भावासाठी घेतलेली कार, ब्रेझा कार. त्यासाठी मी मस्त अशी तयार होऊन गेलेली. त्यानंतर घरी गेल्यावर आईने अशा प्रकारे गुरुवारचे पूजन केलेले होते. तिथे मी मस्त असे दर्शन करून घेतले. शोरूमला गेल्यानंतर आम्ही तिथे मस्त असं गाडीचं पूजन करून घेतलं. जियांश काय माझी पाठच सोडत नव्हता. आज काय झालेलं काय माहिती, त्याला नुसतं चिपकून राहिलेला. त्यानंतर हे आहेत माझे पप्पा. गाडीचे पूजन झाल्यानंतर पप्पांनी पण गाडीसाठी नारळ वाढवून घेतला. त्यानंतर मी तिथे ही व्हिडिओ क्लिप शूट केली. ही आहे आमची फॅमिलीतील काही मेंबर्स जे गेलेले शोरूमला ते. त्यानंतर पूजन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथे मस्त असे फोटो क्लिक केले आणि व्हिडिओज पण ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवेन. अशा प्रकारे पूजन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालेलो. घरी आल्यानंतर ही आहे माझी आई. आईने पण मस्त अशी गाडीचे पूजन करून घेतले. घरी नवीन कार आल्यामुळे आम्ही सर्वच खूप हॅपी होतो. तर व्हिडिओच्या लास्टला मी जे फोटो क्लिक केलेले शोरूमला ते ॲड केलेले आहेत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. टेक केअर अँड बाय बाय.